नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता हिवाळा स्पेशल असे मेथीचे लाडू तर सगळेच बनवतात, पण आज आपण इथे मेथी, अळीव आणि डिंक घालून हे तिन्ही वस्तू एकत्र घालून असे लाडू बनवणार। तर इथे बघू शकता तुम्ही, अगदी छान टेक्स्चर आलंय लाडूला आणि खूप छान लाडू तयार झालेत। तर असे आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये खारीक आणि खोबरं घेतलं होतं, तर त्या प्रमाणामध्ये आपले 116 लाडू बनवून झाले या मापाचे, या गोलाच्या आकाराचे। आणि वजनी प्रमाण अर्धा किलोला 3.5 किलोचे हे लाडू तयार झालेत। तर हाडांच्या मजबूतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे लाडू कसे बनवायचे, चला तर मग आपण बघूया। आता अर्धा किलो आपण खारीक खोबरं घेतलंय, त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम मेथ्या घेतल्यात। तर आता मेथ्या टाकण्यासाठी आपल्याला या मेथ्या पहिल्यांदा भाजून घ्यायच्या आणि याची पावडर करून घ्यायची आहे। तर लाडू बनवताना त्याच्या अगोदर आपल्याला मेथ्यांची पावडर करून ती तुपामध्ये भिजून घ्यावी लागेल, म्हणजे त्यातला कडवटपणा नाहीसा होतो आणि लाडूही फार कडू लागत नाहीत। तर आपण आता हे थोडेसे भाजून घेणार आहोत। तर आता आपण इथे मेथ्या भाजून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिट फक्त आपल्याला मेथ्या भाजून घ्यायच्या आहे, कारण अति जास्तही भाजल्या गेल्या तर त्या आणखी कडू होतील। त्याच्यामुळे आपल्याला फक्त अगदी 1-2 मिनिटांसाठी फक्त चटका देऊन घ्यायचा आहे, ज्यामुळे त्या थोड्याशा कडक होतील आणि त्याची पावडर छान बारीक होईल। गॅस आपला मध्यमच ठेवायचा आहे। अशा पद्धतीने मेथ्या भाजून त्याची पावडर करून आणि ती रात्रभर भिजवली तर ती लाडू जास्त कडवट होत नाही, अगदी छान, म्हणजे ते मेथ्यांचे लाडू वाटतच नाही, कडवटपणा पूर्ण नाहीसा होतो त्याचा। ही थोडीशी मेहनत आहे, इतकं केलं की लाडू फार छान होतात, म्हणजे लहान मुलंही अगदी आनंदाने खातात इतकं। तर हे बघू शकता आपल्या मेथ्या व्यवस्थित भाजल्या गेल्या। आता मी या काढून घेते। तर आता इथे आपल्या मेथ्या व्यवस्थित थंड झाल्या आहेत। आता आपण त्या मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्या मेथ्या आपण बारीक करून घेतले, अशी छान पावडर तयार झाली आहे। खूप बारीक पण पावडर नाही आहे, अगदी रखरखीतच आहे। तर ती आता आपण एका अशा वाटीमध्ये काढून घेऊ मोठ्या। आणि यामध्ये आता आपण 50 ग्रॅम आपण मेथ्या घेतल्या होत्या, म्हणून आपण इथे 100 ग्रॅम म्हणजे त्याच्या डबल आपण तूप वापरतोय। जितपत ही मेथ्यांची पावडर छान व्यवस्थित भिजली जाईल इतकं आपल्याला तूप घालायचं आहे। तर इथे मी तूप छान गरम करून घेतलंय, वितळवून घेतलंय। आता ते आपण याच्यामध्ये ॲड करू। आता कोणी तेलही वापरतं किंवा दूधही वापरतं, पण इथे मी पूर्णपणे तुपाचा वापर करते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल किंवा दूधही घालू शकता। तर इथे मी 50 ग्रॅम मेथ्यांसाठी 100 ग्रॅम तूप वापरले आणि ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि याला छान 2 ते 3 दिवस मुरू दिलं तरीही चालतं, पण मी एकच दिवस मुरू देते। आता थोडेसे थंडीचे दिवस असल्यामुळे हे तूप असं गोठून पण जाऊ शकतं, पण म्हणून त्याला रोज रात्री आपण एकदा फिरवून आणि मग ठेवायचे। तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित हे मिक्स करून घेतले। त्यावर झाकण ठेवून हे छान मुरू द्यायचे। 2-3 दिवस मुरलं तर अतिउत्तम, 1 दिवसात केलं तरीही चालतं। 2 सुंठाचे तुकडे घेतलेत, ज्याची आपल्याला पावडर करायची। एक छोटी वाटी चारोळी घेतली आणि 200 ग्रॅम डिंक घेतलाय। त्याचबरोबर आपण अर्धा किलो गूळ घेतलाय, 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलंय आणि 50 ग्रॅम मेथीची पावडर घेतली आहे। आता लाडू आलं की महत्त्वाचं म्हणजे लागते खारीक। आता खारीकचं काय होतं की वातावरण बदल होतो, त्यामुळे ती थोडीशी मऊ होऊन जाते।
तर खारीकची पूड करण्यासाठी विकत पूड आणण्याची गरज नाही। ही खारीक अगदी छान कडकडीत उन्हामध्ये छान वाळवली आणि त्याची पूड केली तरीही चालते, म्हणजे दोनदा खारीक भाजावी लागत नाही। नाहीतर काही वेळा खारीक आधी भाजूनही घेतात आणि पूड केल्यानंतर पूडही भाजतात, तर आपल्याला वारंवार भाजायची गरज पडत नाही। एकदा की खारीक छान वाळली की ती छान व्यवस्थित भाजून आणि मग आपण त्याची पूड करायला सोपं जातं। तर अशा प्रकारे आपण आता पूड करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली खोबरंही खूप छान बारीक झालंय आणि खारीक पावडर पण खूप छान झाली आहे। मी याच मिक्सरने बारीक केलंय। तुमचं मिक्सरचं भांडं कसं आहे ते सगळं बघून तुम्ही हे घरी बारीक करा, नाही तर गिरणीतून दळून आणलं तरी अतिउत्तम। तर इथे आपली अळीवही व्यवस्थित भाजून झाली आहे। छान असा भाजल्याचा सुगंधही येतोय आणि असा तडतड आवाजही येतोय बघा। तर अशा प्रकारे आपली अळीव भाजून झाली आहे, आपण ती काढून घेऊया। आता यानंतर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत, पण त्या अगोदर इथे गोडंबी आहे, तर गोडंबी भाजून घेऊया। तर इथे आता गोडंबी व्यवस्थित भाजली गेली आहे, ती मी काढून घेते। तर इथे आपले ड्रायफ्रूट्सही व्यवस्थित भाजून गेले। ड्रायफ्रूट्स भाजायला मला 5 मिनिट लागले, जास्त वेळ लागला थोडासा। तर ते असे सोनेरी रंगाचे झाले किंवा असा तडतड आवाज आला की आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजले गेले असं आपण समजायचं आणि ते काढून घ्यायचे। आता सगळ्या कोरड्या वस्तू आपल्या भाजून झाल्या आहे। आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला तूप लागेल। तर मी इथे तूप घालून घेते। आता डिंक एकदम कधीच भाजायचा नाही, कारण तो तितका छान फुलत नाही, त्यामुळे आपण डिंक थोडा थोडा करून घालू आणि छान असा तळून घेऊ, म्हणजे तो छान फुलून वरती येतो। तर आता इथं आपलं तूप तापलंय, मी थोडा थोडा करून डिंक घालून घेते। आता डिंक तळताना गॅस हा मध्यम किंवा बारीकच ठेवायचा, खूप मोठा करायचा नाहीये, म्हणजे डिंक व्यवस्थित छान असा तळला जातो। अगदी छान असा पॉपकॉर्न सारखा होतो तो। तर इथे बघू शकता छान असा पॉपकॉर्न सारखा फुलून आला आहे डिंक, तर तो आपण काढून घेऊया। तर इथे बघू शकता डिंक थोडा थोडा घालून व्यवस्थित हळूवार तळून घेतला की अगदी छान असा पॉपकॉर्न सारखा फुलून येतो आणि मग तो नंतर कुस्करायलाही सोपा जातो। पण एकदमच खूप जास्त डिंक टाकला तो अगदी तळाला चिकटून जातो आणि तो कडक कडक तसाच राहतो, मग नंतर तो कुस्करायलाही थोडासा अवघड जातो। जर खूपच मोठ्या आकारात डिंक असेल तर तो थोडासा फोडून घ्यायचा आणि मग यामध्ये तळून घ्यायचा। आता गव्हाचं पीठ भाजताना त्यामध्ये लगेचच तूप ॲड करायचं नाही आहे आपल्याला, आणि तूप जे ॲड करायचं आहे ज्यात आपण आता डिंक तळून घेतला होता, जे उरलेलं तूप आहे तेच यामध्ये घातलं तरीही चालणार आहे। तर एक 5 मिनिटांसाठी आपण एकसारखं फिरवत राहायचं आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून तूप ॲड करायचं। जर तुम्हाला उपवासासाठी हे लाडू बनवायचे असेल तर यामध्ये गव्हाचं पीठ, अळीव या गोष्टी टाळा, म्हणजे मग ते उपवासासाठी पण खाल्ले जातील। तर आता इथे पिठाचा कलर छान सोनेरी आला आहे त्याला, त्यामध्ये आता आपण हळूहळू तूप ॲड करून घेऊ। जर यामध्ये आधीच तूप घातलं आणि मग भाजलं तर याचे फार गोळे होतात,
आता ह्या ज्या सगळ्या डाळी आहेत ना, ह्या डाळींचं जे भाजून याचा जो रवा बनवायचा आहे हे सगळं ऑप्शनल आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्या सासूबाई या प्रकारे करतात म्हणून मी तुम्हाला हे दाखवून देते. तर ही छोटी वाटी घेतली आहे. या छोट्या वाटीच्या प्रमाणात इथे 1 वाटी सोयाबीन घेतलं आहे, भाजक्या डाळ्या घेतल्या आहे, चणा डाळ घेतली आहे, मूग डाळ घेतली आहे आणि उडीद डाळ घेतली आहे. हे सगळं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही घाला, नसेल आवडत तर हे अवॉइड केलं तरी चालेल. तर आता आपण डाळी भाजून घेऊ. तर या डाळी एकत्र भाजल्या तरी चालणार आहेत. फक्त भाजक्या डाळ्या मी सगळ्यात शेवटी भाजून घेते. तर इथे आपल्या डाळींना छान सोनेरी रंग आला आहे. अशा एक 5 ते 10 मिनिटांसाठी डाळी व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे. आणि यानंतर आपण याचा मिक्सरला रवा काढून घेऊया. तर डाळींमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे आता हे लाडू खूप पौष्टिक पण आहे आणि ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते. त्यामुळे ह्या डाळी ॲड केल्या तर अतिउत्तम. आता डाळ्या राहून गेल्या होत्या म्हणून मी नंतर डाळ्या थोड्याशा भाजून घेते. तर अशा प्रकारे डाळ्या पण भाजून घेतल्या. आता इथे मी एक कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये मी थोडंसं तूप घालते. आता गूळ इथे व्यवस्थित वितळला गेला आहे. यामध्ये आपण जी भिजवलेली मेथी होती ती मेथी ॲड करून घेऊ. आता ही याच्यामध्ये असं का ॲड करून घ्यायचं, तर मेथीचा कडवटपणा पूर्ण कमी होतो. तर मेथीचा कडवटपणा पूर्ण कमी व्हावा म्हणून आपण असं गुळामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता इथे गूळ आणि मेथी आपण छान मस्त मिक्स करून घेतली आहे. आता याच्यावर जे हे तूप आलं आहे, आपण मेथ्यांची पावडर तुपामध्ये भिजवली होती म्हणून हे एक्स्ट्राचं वरती तूप आलं आहे असं. तर हे छान व्यवस्थित परतलं गेलं आहे. आता मी इथे गॅस बंद करते. आता इथे मी कढई ठेवून घेतली आहे. तर त्यामध्ये आता तूप ॲड करते. आता इथे मी एक मोठी कढई घेतली आहे ज्यामध्ये आपल्याला सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर त्या कढईमध्ये मी पहिल्यांदा खोबऱ्याचा खीस घालून घेते. जी आपण खारीकची पावडर करून घेतली होती ती पावडर. आता यामध्ये सुंठ पावडर घालून घेते. आता हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचं प्रमाण भरपूर असतं, पण या लाडूंमध्ये सुंठ पावडर जर घातली तर घशाचा त्रास होणं किंवा खोकला सर्दी यांपासून थोडंसं संरक्षण होऊ शकतं. आता हे सगळं मिक्स करून घेतलंय. यामध्ये मी जे आपलं भाजलेलं गव्हाचं पीठ होतं ते गव्हाचं पीठ घालून घेते. आणि हे सगळं मिक्स करून घेते. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित चमच्याने मी मिक्स करून घेतलं. पण यामध्ये डिंकाचे गोळे वगैरे आहेत तर ते अशा हाताने व्यवस्थित फोडून घ्यायचे आणि हे सगळं मिश्रण हाताने एकजीव करून घ्यायचं. तर यामध्ये आपला गुळाचा पाक म्हणजे गुळ आणि तूप येणारच आहे, पण हे हाताने असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा ते मिक्स करायचं तूप घातल्यानंतर. आणि इथे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अगदी सगळा गूळ वितळला गेला आहे. आता हे सगळं मिश्रण तूप आणि गूळ आपण त्यामध्ये घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ. तर आता हे थंड झालंय. आपण हातांनी असं व्यवस्थित सगळे गोळे फोडून घ्यायचे आणि छान वर खाली करून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचे. हे गरमच आहे अजून पण तरी तुम्ही काळजीपूर्वक जितकं हाताला सोसवेल तितकं हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता लाडू वळताना हे मिश्रण असं थोडंसं दाबूनच ठेवायचे म्हणजे याच्यामध्ये गरमाई तशीच राहते आणि जिथे आपल्याला लाडू वळायचा आहे तो भाग फक्त घेऊन आणि लाडू वळून घ्यायचे, जेणेकरून ते मिश्रण सगळं ओलसर राहील
कारण ते थंड झालं की लाडू छान असे वळले जात नाही। तर अशा प्रकारे मी इथे लाडू बनवून घेते। अतिशय छान वळले जात आहेत। हे तुम्ही बघू शकता किती छान याला टेक्स्चर आलंय। अगदी छान लाडू तयार झालेत।